के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही धुळ्याचा पेपर आहे 2024 साली आता रिसेंटली झालेला तो पेपर घेतोय। पेपर अत्यंतिक सोपा आहे। ज्या ठिकाणी गणित आपण बघतोय आउट ऑफ मार्क्स घेण्यासारखं गणित आहे, बुद्धिमत्ता देखील तशाच पद्धतीचं सोपं होतं, जीके देखील सोपं होतं, मराठी देखील आउट ऑफ मार्क्स घेण्यासारखं होतं। त्याच्यामुळे अशा स्वरूपाचे जर पेपर आले, जर PYQ बेसिस पेपर जर आले सेम त्याच पॅटर्नचे, तर 100% स्कोर मुलांचे त्या ठिकाणी वरती जायला पाहायला भेटतात। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये होणारच पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधल्या झालेल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी हे बुक आहे। याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका ह्या चालक पोलीसच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। या पुस्तकामध्ये संपूर्ण पोलीस भरतीचे सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे वाहतुकीबद्दलचे कायदे व नियम असं हे पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे जे काही सिम्बॉल्स आहेत हे कलर फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी मांडलेले आहेत। शिवाय 2023च्या 2021च्या झालेल्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकातील वाहतुकीबद्दलच्या प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। वाहतुकीबद्दलचे नियम, परीक्षा बुक माहिती त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेली, जो काही नवीन मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम आहे 2019चा तो देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। निवडक अशा 25 प्रश्नपत्रिकांचा आपला एक सेट आहे, विश्लेषणात्मक तो देखील सेट आहे। त्याच्यानंतर जीके साठी स्मॉलेज जनरल नॉलेज चालू घडामोडी 2024 सह हे जीके साठी अत्यंत उपयुक्त असलेलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर संपूर्ण मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं असलेलं आपलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर समग्र अंकगणित आहे, संपूर्ण बुद्धिमापन आहे आणि विशेष म्हणजे आपलं हे बुद्धिमापनचं पुस्तक आणि मराठीचं पुस्तक या दोन पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून सर्वोत्कृष्ट प्रकाशन असं त्या ठिकाणी नामांकन भेटलेलं आहे। आणि आपला हा धुळ्याचा पेपर आपण घेतोय 46 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण आलो होतो। गणिताचा हा 46 नंबरचा क्वेश्चन बघा। A आणि B स्थानकांमधील अंतर दिले बघा। अंतर किती दिले? 1125 किलोमीटर असून A स्थानकावरून सकाळी 9 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग बघा। A स्थानकावरून सकाळी सुटलेल्या गाडीचा वेग किती आहे? ताशी 95 किलोमीटर असेल। त्याच वेळी B स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा ताशी वेग किती असेल? 130 किलोमीटर असेल। तर त्या गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील? मग खाली ऑप्शन दिलाय 2 वाजता, 1 वाजता, 12:20 आणि 1:30 वाजता। आता बघा काय विचारलंय, प्रश्न नीट समजून घ्यायचा। सपोज A हे स्थानक आहे आणि दुसरं B हे स्थानक आहे बघा। A हे स्थानक आहे आणि B हे स्थानक आहे। या दोघांमधलं आपल्याला अंतर दिले, किती दिले? 1125। किती दिले? 1125 किलोमीटर। त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की सकाळी 9 वाजता बघा, सकाळी 9 वाजता दोन्ही ठिकाणाहून गाड्या निघाल्या बघा। दोन्ही ठिकाणाहून गाड्या निघाल्या। 9 वाजता A कडून B कडे जाणारी गाडी निघाली बघा। सकाळी 9 वाजता A कडून B कडे जाणारी गाडी निघाली आणि किती वाजता निघाली? 9 वाजता बघा। 9 वाजता त्याच टायमिंगला 9 वाजताच B कडून A कडे निघालेली दुसरी गाडी सेम टायमिंगला निघाली। आता नीट विचार करा, जसं जसं ह्या गाड्या एकमेकांकडे येतील तसं तसं त्यांच्यामधील अंतर काय होत राहील? कमी होत राहील। आणि ह्या गाड्यांची जी काही दिशा आहे ही एकमेकांच्या कशी आहे? अपोजिट आहे, म्हणजे कशी आहे? विरुद्ध आहे बघा। कशी आहे? विरुद्ध आहे, दिशा विरुद्ध आहे ना। आता ही जी काही गाडी आहे जी A स्थानकावरून निघाली आहे त्या गाडीचा ताशी वेग किती आहे? 95 किलोमीटर पर आवर ही गाडी जाते। ही कितीनं जाते? 95 न। बर, B वरून सुटलेली गाडी किती वेगाने येते? 130 किलोमीटर वेगाने येते। किती? 130 किलोमीटर। एका तासाला 130 किलोमीटर कापते। आपल्याला टोटल अंतर किती पार करायचे? 1125 A आणि B। मग कुठेतरी ह्या गाड्या ह्या पॉइंटला म्हणा कुठेतरी एकत्र भेटतील, म्हणजे एकमेकांना क्रॉस होतील। मग त्यांनी प्रश्न असा विचारलाय की त्या दोन गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? एकदम सोपा प्रश्न आहे। ज्या वेळेस आपल्याला हे समजलं पाहिजे की बाबा ते त्यांचं जे काही स्पीड आहे हे कसं आहे? एकमेकांच्या विरुद्ध आहे। कसं आहे? एकमेकांच्या विरुद्ध आहे। मग आता बघा, जर स्पीड विरुद्ध असेल तर वेगांची आपण त्या ठिकाणी बेरीज करतो। सगळ्यांना माहिती आहे अंतर बरोबर
वेळ गुणुले वेग, वेळ गुणुले वेग. मग आपल्याला काढायचंय काय, वेळ काढायचंय. काढायचंय काय, वेळ. आता या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी आपल्याला वेळ काढायचा आहे, वेग माहिती आहे, अंतर माहिती आहे. मग फॉर्म्युला कसा होईल, अंतर हा वेग इकडे गुणाकारामध्ये, इकडे आल्यावरती काय होईल, भागिले होईल. इकडे आल्यावरती भागिले होईल. अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग बरोबर वेळ, बरोबर वेळ असा फॉर्म्युला होईल. मग आता बघा, हाच आपल्याला माहिती आहे, ह्याच्यातलं अंतर किती आहे टोटल, हे अंतर आहे 1125. अंतर किती आहे, 1125 भागिले 1125 भागिले आपल्याला दोन वेग आहेत, हा एक वेग आणि हा एक वेग एकमेकांच्या बाजूने येतात का नाही, ते एकमेकांकडे येत आहेत, म्हणजे त्यांचे काय होणार, ऍडिशन होणार. म्हणजे 95 अधिक 130, 95 अधिक 130 बरोबर वेळ, बरोबर वेळ. अधिक का केलं, कारण स्पीड बघा ना, जसं जसं ही गाडी इकडे जाईल, ही गाडी इकडे येईल, तसं तसं ह्यांच्यातलं अंतर कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे त्या गाड्यांना एकमेकांना भेटण्यासाठी कापण्यासाठी लागणारा जे काय हे असणार आहे, वेळ असणार आहे, तो कमी कमी होत जाणार आहे. म्हणून आपण काय केलं, त्या ठिकाणी हे प्लस केलं. मग 130 अधिक 95 किती होतात, 0 अधिक 5 5, 9 5 12, सॉरी 9 3 12, हात चाला 1 1 आणि 1 2, 225 झालं. म्हणजे बघा इथे लिहितो 1125 भागिले 225, 1125 भागिले 225. आता 25च्या पाड्यामध्ये मला 5 न पण ह्याला भाग जातोय, पण आपण 25 न पण जातोय असं मला दिसतंय. 25 9 125 बघा, 25 9 125, 1125 ला जातोय का बघा, 1125 भागिले 25, 25 चौक 100, 25 चौक 100, उरले किती 12, वरून घेतले 5, 25 5 125, 45 झालं. इथे किती आलं, 45 आलं. 25 न भाग दिल्यानंतर वरती आलं 45. 9 न भाग जातोय का, जातोय. 9 1 9, 9 5 45, 9 5 45. म्हणजे वेळ किती लागणार आहे, वेळ लागणार आहे 5 तास. कशाला 5 तास लागणार आहे, तर ह्या ज्या काही दोन गाड्या आहेत, ए ह्या ठिकाणावरून निघालेली गाडी, बी ह्या ठिकाणावरून निघाली गाडी, ह्या एकमेकांना 5 तासानंतर भेटतील. किती तासानंतर भेटतील, 5 तासानंतर. मग सकाळी किती वाजता निघाल्यात, 9 वाजता. ही पण किती वाजता निघाली, 9 वाजता. ह्याच्यामध्ये जर 5 तास ऍड केले बघा, ह्याच्यामध्ये जर 5 तास ऍड केले तर 9 5 किती झाले, 14. 14 म्हणजेच किती, 2 वाजता. म्हणजे बघा 5 तास पुढे मोजायचं, 10 11 12 13 आणि 14, किंवा 9 10 11 12 1 आणि 2, म्हणजे त्या गाड्या 2 वाजता एकमेकांना भेटतील. किती वाजता, 2 वाजता. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 1 त्या प्रश्नाचं उत्तर असेल. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. फक्त जो काही काळकाम वेगचा रेग्युलर फॉर्म्युला आहे, अंतर बरोबर वेळ गुणुले वेग, अंतर बरोबर वेळ गुणुले वेग, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे होतं. अंतर दिलं होतं 1125 बघा, अंतर दिलं होतं 1125. ते 1125 ॲज इट इज मी टाकलं. त्याच्यानंतर विरुद्ध दिशेने त्या गाड्या एकमेकांच्या जात आहेत, म्हणून काय केलं, त्या ठिकाणी त्यांची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर 1125 भागिले 225 आलं, ते फक्त सोडवलं. सोडवल्यानंतर मला 5 तास उत्तर भेटलं. 5 तास काय, पण 5 तास त्या गाड्या काय चालणार आहेत, त्या ठिकाणी पुढे चालणार आहेत. त्या हिशोबानं त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर 47 नंबरचा प्रश्न. एक भोवरा एका सेकंदात स्वतःला 8 फेऱ्या मारतो. एका सेकंदात बघा, एका सेकंदात स्वतःभोवती 8 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनिट 20 सेकंदामध्ये स्वतःभोवती किती फेऱ्या मारेल. किती टायमिंग दिले, 1 मिनिट आणि 20 सेकंद. 1 मिनिट म्हणजे किती आहे, 1 मिनिट म्हणजे आहेत 60 सेकंद. किती, 60 सेकंद. आणि हे वरचे 20 सेकंद, म्हणजे टोटल सेकंद किती झाले, टोटल सेकंद झाले 80. टोटल सेकंद झाले 80 सेकंद. मग हे 80 सेकंद जे काय आहेत,
एका सेकंदामध्ये किती फेऱ्या मारतोय? एका सेकंदामध्ये 8 फेऱ्या मारतोय. जर एका सेकंदामध्ये 8 फेऱ्या मारत असेल तर 80 सेकंदामध्ये किती मारेल? 8 8 64 म्हणजे 640 फेऱ्या तो काय मारेल? तेवढ्या मिनिटामध्ये मारेल. ऑप्शन नंबर बी हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. अत्यंत सोप्या स्वरूपाचा त्या ठिकाणी हा प्रश्न होता. 48 नंबरचा प्रश्न बघा. 10 अधिक 100 अधिक 1000 अधिक 10,000 त्याचं उत्तर किती येईल? आता हे इकडून मोजा. 10,000 अधिक 1000 किती झाले? 11,000. 11,000 उत्तरात पाहिजे. 11,000 11,000 100 आणि 11,110 असं उत्तर पाहिजे. हिथंच 110 दिसतंय फक्त. हिथं तर 11 दिसतंय. ऑप्शन गेला. यापैकी नाहीला तर जायचंच नाही. 11,110 ऑप्शन नंबर बी त्या ठिकाणी उत्तर असेल. एकदम सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. 49 नंबरचा प्रश्न तो पण सोप्पाच आहे बघा. 2चा वर्ग किती झाला? 4 अधिक 3चा वर्ग किती झाला? 9 भागिले 36चं वर्गमूळ किती? 6चा वर्ग आहे 36 6 बघा करा बेरीज याची. 9 4 13 भागिले 6 13चे 6 उत्तर यायला पाहिजे. 13चे 6 ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढं 50 नंबरचा क्वेश्चन. 1 डझन वह्यांची किंमत 300 रुपये आहे तर एका वहीची किंमत किती? सगळ्यांना माहिती आहे डझन म्हणजे किती असतात? 12. डझन म्हणजे क्वांटिटी किती असते? 12. मग एक डझनाची किंमत किती आहे? 300. बघा डझनाची किंमत आहे 300 भागिले 12 करा. बघा भागिले 12. 12 एके 12 12 दुने 24 12 दुने 24 खाली उरले 6 वरून घेतला 0 12 पंचे 60 म्हणजे एका वहीची किंमत 25 रुपये असेल. झालं. सोपे एकदम सोपे त्या ठिकाणी फॉर्म्युले दिलेले आहेत. 51 नंबरचा प्रश्न. आता या ठिकाणी 51 नंबर पासून त्या ठिकाणी बुद्धिमत्ताचे क्वेश्चन चालू झाले. बुद्धिमत्ता म्हटलं की तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की ABCD सुरुवातीला काढून घ्यायचे. पहिलं काम ते करायचं. ABCD आपली काढून घ्यायचं त्याला नंबरिंग देऊन ठेवायचं. A B ओके. त्यानंतर ह्याला नंबरिंग द्यायचं. 1 2 3 4 ओके. नंबरिंग देऊन झालं. एवढं काम झालं की कमीत कमी 5 प्रश्न सुटणार आहेत. आता जाऊ आपण. काय म्हणताय? ईच्या समोर व्ही म्हणजे ई ला व्ही, एफ ला यू, जी ला टी, आय ला पी यातील कोणती जोडी असंयुक्त आहे? असंयुक्त आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे असं कोणती तरी एक जोडी असंयुक्त आहे तर ती ओळखायची आपल्याला. ईच्या खाली व्ही दिलाय बघा. ईच्या खाली व्ही, ईच्या खाली व्ही आहे बरोबर. ईला व्ही दिलाय म्हणजे ईच्या खाली व्ही आहे बरं. एफच्या साठी यू दिलाय, एफच्या साठी यू दिलाय. एफ कुठे आहे? इथं. एफच्या साठी यू दिलाय बरोबर आहे. पुढं जी साठी टी दिलाय, जी साठी टी, जी साठी टी आणि आय साठी पी दिलाय. मग आय साठी आर पाहिजे होतं तिथे काय दिलेलं आहे? पी दिलेलं आहे. म्हणजे 100% त्या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकलेलं आहे. म्हणजे ही जोडी असंयुक्त आहे. ऑप्शन नंबर डी तिथे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय नाही एका खालची एक त्या ठिकाणी लेटर्स घेतलेले त्याच्यापेक्षा जास्त काही केलेलं नाही. 52 नंबरचा प्रश्न. AB FG KL बघा AB इथे नंबर टाकून बघितले 1 ए बी म्हणजे ए आहे 1 बी आहे 2 तुम्हाला मी सांगितले नंबर टाकून बघायचं. त्याच्यानंतर एफ कितीला आहे? 7 ला आहे. जी 8 ला. त्याच्यानंतर के कितीला आहे? के आहे 11. के आहे 11, एल आहे 12. बघा काय फरक दिसतोय याच्यामध्ये?
एफ आहे 6 बरं का, एफ आहे 6, जी आहे 7. बर, मग ए पासून एफ एला किती मिळवलेत? +5. ह्या 6 मध्ये किती भेटलेत? +5. 6 आणि 5 11, म्हणजे 11 + 5 केल्यानंतर 11 आणि 5 किती? 16 येतात. म्हणजे 16 नंबरचं लेटर यायला पाहिजे. मग जाऊ आपण तिथं. 16 नंबरचं लेटर, 16 नंबरचं लेटर कुठलं आहे? 16 नंबरचं आहे पी, आणि पीच्या पुढचं कुठलं आहे? क्यू. कारण ए बी जवळजवळ घेतले, त्याच्यानंतर एफ जी जवळजवळ घेतले, के एल जवळजवळ घेतले, आणि मग ह्याच्यानंतर बघा 1 मध्ये 5 मिळवला, एफ आला, 6 मध्ये 5 भेटवला, 11 आला, 11 आणि 5 16, म्हणजे 16 नंबरचं लेटर यायला पाहिजे पी, म्हणजे पी, आणि त्याच्या शेजारचं लेटर कुठलं? क्यू, म्हणजे पी क्यू त्या प्रश्नाचं उत्तर राहील. पी क्यू त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न 53 नंबरचा. सोपे सोपे प्रश्न त्या ठिकाणी वि 14, 22, 30, 38. बरं, तुम्हाला मी काय सांगितलंय? सरळ संख्या मला आली की पहिलं लॉजिक काय करायचं? त्या ठिकाणी त्याचा डिफरन्स काढून घ्यायचा. 14 आणि 6 20 आणि 2 म्हणजे किती झाले? 14 आणि 8 22, 22 आणि 8 30, 30 + 8 38, म्हणजे 38 + 8 किती होतात? 8 आणि 8 16, हातचाला 1, 46 उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. 54 नंबरचा क्वेश्चन. 76 + 76 70 x 58, तर एक्सच्या जागी काय येईल? इथं एक्सच्या जागी काय येईल असा प्रश्न विचारलाय. बघा, 76 मधून 6 वजा केले 70 येतात, 70 मधून 6 वजा केले तर किती यायला पाहिजेत? 64 यायला पाहिजेत. 64 मधून 6 वजा केले 58, म्हणजे -6 - 6चं लॉजिक आहे. बघा, -6 - 6 केलं की सरळ सरळ लॉजिक भेटते. 76 - 6 केले की 70, 70 - 6 केले की 64, 64 - 6 केले की 58, म्हणजे एक्सच्या जागी आपल्याला 64 यायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. 55 नंबरचा क्वेश्चन. बघा, अशा वेळी काय करायचं? चेक करायचं की बाबा ही मधली संख्या कशी तयार होते. बघा, मधली संख्या कशी तयार होईल, कारण त्यांनी काय विचारले? एक्स कसं येईल. बरं, आता मला सांगा, ही तर 14 आहे, सगळ्यांची बेरीज करू बरं. 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 4 14 झालं. सगळ्यांची बेरीज केली कडेच्या की 14 मधले उत्तर येते. बरं, तेच लॉजिक आहे का दुसऱ्या ह्याला पण सेम तेच लॉजिक लागलं पाहिजे. 9 आणि 6 15, 15 आणि 7 15 आणि 5 20, 22, 22 आणि 8 30 आलं. 30 म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची. मग करा. 13 + 10 23 + 11 + 12, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 4 46 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. एकदम सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहेत. 56 नंबरचा क्वेश्चन. G बरोबर 7, K बरोबर 11, O बरोबर 15, S बरोबर 21, तर अयोग्य जोडी ओळखा. मला असं वाटतंय की त्यांचे ते नंबर दिलेले असावेत. चला ABCD कडे चला. काय काय विचारलं होतं? G बरोबर 7, S बरोबर 19, कुठं गेला? G बरोबर 7 बरोबर दिलंय, S बरोबर 21 दिले, S बरोबर पाहिजे 19, हीच अयोग्य असणार आहे. पण चेक करू आपण. K 11 आणि O 15, K 11, K ला 11 आहे, K ला 11च आहे, आणि O ला 15, O ला 15 आहे, बरोबर आहे. म्हणजे फक्त S साठी 21 दिलाय, S साठी पाहिजे 19 झालं. म्हणजे 100% ती जोडी चुकीची आहे. म्हणजे S 19 पाहिजे, S त्या ठिकाणी दिलाय, S त्या ठिकाणी दिला 21, म्हणजे डी चुकीचा आहे. आपल्याला अयोग्य विचारले. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. सोपे सोपे प्रश्न त्या ठिकाणी विचारले होते. सत्तावन्न नंबर. परत ABCD वरती. कॅट बरोबर 24, तर रॅट बरोबर काय? आता बघा, C 3 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे, T किती नंबरला आहे? T चा नंबर आहे 20, T चा नंबर आहे 20.
हां बरं, ह्याला काय म्हणताय 24. करा बरं बेरीज. 20 अधिक 1 21, 21 आणि 3 24, म्हणजे बरोबर लॉजिक आहे. आता ए तर माहिती आहे 1 ला आहे, टी माहिती आहे 20 ला आहे, आर कितीला आहे फक्त बघायचं आहे. आर कितीला आहे? आर आहे 18 ला. आर आहे 18 ला. आर आहे 18 ला. मग 18 अधिक 20 अधिक 1, 8 आणि 1 9, 2 आणि 1 3, 39 त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न. जर ई बरोबर प्लस, आर बरोबर मायनस, एच बरोबर भागिले, ओ बरोबर पर्सेंटेज आणि पी बरोबर बरोबरचं चिन्ह, तर होप हे अक्षर कसं लिहिल? होप मधल्या मी नेहमी लास्ट वरून बघत असतो. ई ला काय प्लस चिन्ह दिलंय, म्हणजे शेवट प्लस पाहिजे. हिथं शेवट मायनस आहे, ऑप्शन गेला. हिथं शेवट प्लस आहे, हिथं शेवट पर्सेंटेज आहे, ऑप्शन गेला. हिथं शेवट बरोबरचं चिन्ह आहे, ऑप्शन नंबर बी. सगळं चेक करायचीच गरज नव्हती आणि तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्याकडे प्रश्नपत्रक आहे, तुम्ही चेक करा. म्हणजे त्या ठिकाणी फास्ट कसं सोडवता येईल त्या ठिकाणी आपलं असं लक्ष असलं पाहिजे की बाबा फास्ट मला त्या ठिकाणी त्याचं उत्तर कसं काढता येईल. आता बघा हा प्रश्न आहे. हा प्रश्न मी वारंवार सांगत असतो. या प्रश्नामध्ये काही लॉजिक असा प्रकार नसतो. त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुपच पडावे लागतात. तुम्ही माझे पाठीमागचा मला वाटतं मी मीरा भाईंदरचा पेपर घेतलेला आहे, त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण घेतलेला आहे, त्याच्यानंतर नवी मुंबई घेतलेला आहे आणि हा धुळ्याचा पेपर. सगळीकडे मी हा प्रश्न असतो म्हणजे असतो. आणि त्याच्यामध्ये मी एकच गोष्ट वारंवार सांगितलेली की तुम्हाला एकतर 3चे 4चे 5चे किंवा जास्तीत जास्त 6चे त्या ठिकाणी ग्रुप पाडावे लागतील. 3 पासून सुरुवात करायची ग्रुप पाडायला. काय लॉजिक लागतंय का बघायचं. आता बघा मी 3-3चे सुरुवातीला ग्रुप पाडून बघितले, 3-3चे ग्रुप पाडून बघितले, पण इथं त्यांनी काय केले हो, इथं 3-3चे ग्रुप पाडायची गरजच नाही. का विचारा, कारण इथं त्यांनी कॉमा दिलाय ना. 4 लेटर नंतर कॉमा, 4 लेटर नंतर कॉमा, 4 लेटर नंतर कॉमा, 4 लेटर नंतर कॉमा. त्यामुळं त्या ठिकाणी ग्रुप पाडायची गरजच नाही. आता इथं बघा AA-B, इथं ट्रिपल ए दिसतोय, म्हणजे मला इथं ए टाकला तर मला अशी सिरीज भेटते. इथं कॉमा दिलाय बघा, इथं कॉमा दिलाय, त्याच्यावरून मला असं तर कळतंय ए आणि बी अशी सिरीज असू शकते. म्हणजे माझं काय यायला पाहिजे ए बी अशी सिरीज मला सापडायला पाहिजे. मग बघू मी तशी सिरीज येते का. मी सुरुवातीला इथं काय काढलं, कशावरून इथं मी एस टाकला, त्याचं कारण असं की बाबा इथं मला ट्रिपल ए दिसला, त्या लॉजिकनं मी तिथं ए टाकून बघितला. त्याच्यानुसार माझा ग्रुप तयार काय झाला, ग्रुप तयार झाला ए आणि बी. बघा ए आणि बी. बरं तिसरं ए आणि इथं काय यायला पाहिजे मग बी. बरं इथं कॉमा दिलाय, बरोबर विषय संपला. बरं इथं ए टाकला तर ए आणि बी झालं तयार. परत इथं जर ए टाकला तर ए आणि बी झालं. माझं लॉजिकच झालं, क्लिअरच झालं. म्हणजे सेम सिरीज झाली. ए ट्रिपल ए बी, ट्रिपल ए बी, ट्रिपल ए बी, ट्रिपल ए बी. म्हणजेच रिकाम्या जागी मी काय काय भरलं, ए बी ए आणि ए. बघा म्हणजे सुरुवातीला ए यायला पाहिजे, ऑप्शन गेला, यापैकी नाहीला तर जायचं नाही. ए नंतर बी यायला पाहिजे, हिथं ए बी आहे, हिथं ए बी आहे, त्याच्यानंतर परत ए यायला पाहिजे, ए यायला. ऑप्शन नंबर बी हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजे ह्याचे एक तर तुम्ही 3चे गट पाडा, 4चे गट पाडा, 5चे गट पाडा आणि 6चे गट पाडा. मी आता 3चा ग्रुप का केला नाही त्याचं कारण असं, कारण त्यांनी प्रत्येक झालं की इथं कॉमा दिलाय, इथं कॉमा दिलाय, म्हणजे त्यांनी 4-4चे ग्रुप करून दिलेलं आहे. एवढा सोपा पेपर होता ना की कुठं त्यांनी असं म्हणजे लय हेडेकचा क्वेश्चनच टाकला नाही. पुढं 60 नंबरचा क्वेश्चन. 9-8-6-2 ला 7-6-6-4 तर 8-5-4-6 ला काय येईल. तर आता मी असा ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना बघा मला इथं 6 दिसतंय आणि इथं पण 6 दिसतंय. मग 6ला ह्यांनी काय घेतलाय, 4 घेतलाय, म्हणजे इथं 6ला 4 लास्टला यायला पाहिजे. 4 लास्टला एकाच ठिकाणी दिलंय. ऑप्शन नंबर डी हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. तरी पण आता लॉजिक काय लागतंय का बघू आपण. कारण 6ला 4 दिलाय म्हणजे इथल्या शेवटच्या 6ला पण काय येईल, शेवट 4 यायला पाहिजे. शेवट 4 फक्त एकाच ऑप्शन मध्ये दिला होता इथं, त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर ते येईल. बरं तरी पण आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. काय लॉजिक त्या ठिकाणी आहे का बघू. लॉजिक काय ते बघू. आता बघा 9 पासून 7 तयार झालाय, 8 पासून 6 तयार झालाय, 6 पासून 4 तयार झालाय आणि 2 पासून 0 तयार झालाय. बरं 9 -2 केले 7 भेटतात,
8तून वजा 2 केले 6 भेटतायत, 6तून वजा 2 केले 4 भेटतायत आणि 2तून वजा 2 केले तर 0 भेटतायत. म्हणजे वजा 2 वजा 2 वजा 2चं त्या ठिकाणी लॉजिक त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. मग इथं पण बघा 8तनं 2 गेले 6 राहिले, 5तनं 2 गेले 3 राहिले, 4तनं 2 गेले 2 राहिले, 6तनं 2 गेले 4 राहिले, 63 बघा. म्हणजे लॉजिक न वापरता पण मी ते प्रश्न नसता बघून नजरेनं काढलं होतं. इथं सपोज 6ला 4 होत असेल तर सेम इथल्या पण 6ला 4च येणार ना, त्यात वेगळं लॉजिक काय वापरायचं. म्हणजे काही एका सेकंदाच्या आतच मी उत्तर काढलं होतं की लॉजिक काय वापरलं असेल हे चेक करायची पण त्या ठिकाणी गरज ठेवली नव्हती. पुढचा क्वेश्चन 61 नंबरचा क्वेश्चन, हे पण सेम ॲज इट इज रिपिटेशन आहे. 136ला 663 बघा बरं. हे कुठून उलट मांडलंय का नाही, 6 इथं मांडला, 3 इथं मांडला आणि 1 इथं मांडला. बरं मध्ये 4 आहे, तो मधला 4 मध्ये 4 ॲज इट इज राहणार. इथं 2 दिलाय, इथं 9 दिलाय, इथं 2 दिलाय, आलं 942 उत्तर येणार. मग हे 9 इथं मांडणार, 4 इथं मांडणार आणि 2 इथं मांडणार. हेच सगळे अंक काय करून उलटे करून त्या ठिकाणी मांडलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर 62 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतंय बघा, एका सांकेतिक भाषेमध्ये मोबाईल हा शब्द असा लिहिला तर त्या संख्येमध्ये सुपर हा शब्द कसा लिहिला जाईल. बघा इथं ई आहे, इथं पण ई आहे. इथल्या ई ला काय येतोय, एच येतोय. बघा ई ला काय वापरलाय, एच वापरलाय. म्हणजे इथल्या ई ला शेवटून 2 नंबरचं अक्षर एच यायला पाहिजे. इथं शेवटून 2 नंबर एम दिले, ऑप्शन गेला. इथं एच दिले, बरं ठीक आहे. इथं एच दिले, इथं पण ठीक आहे. इथं लास्टला एच दिले, ऑप्शन गेला. बघा सुरुवात तर व्ही न झाली, आता 2 नंबरचं अक्षर. मग आता चेक करण्याची गरज आहे. एम नंतर पी वापरलाय. बघा एम साठी पी वापरलाय, रिपीट आहे का काय, नाही. एम साठी पी वापरलाय, ओ साठी आर वापरलाय. एबीसीडी कडे येऊ आपण. एम साठी पी वापरलाय. बघा एम कितीला आहे, मोबाईल. एम ओ बी कुठं गेलं, एम ओ बी ला पी आर ई वापरलाय. एम ओ बी ला पी आर ई वापरलाय. एम किती नंबरला आहे, 13 नंबरला आहे. ओ कितीला आहे, 15ला आहे. आणि बी कितीला आहे, 2ला आहे. आता पी कितीला आहे, 16ला. पी आहे 16, आर आहे 18 आणि ई आहे 5. म्हणजे सगळीकडे +3 लॉजिक दिसतंय का. 13 + 3 16 पी घेतला, 15 + 3 18 आर घेतला, 2 + 3 केल्यानंतर 5 येत आहेत. म्हणजे सगळीकडे +3 लॉजिक आहे. बरं क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलंय तर कुठं गेला, सुपरला काय येणार, एस यू पी ला काय येईल, एस यू पी ला काय येईल, एस यू पी ला काय येईल. एस कितीला आहे, 19ला. यू कितीला आहे, 21ला आहे. पी कितीला आहे, 16ला आहे. पी कितीला आहे, 16ला आहे. मग बघा ह्याच्यामध्ये +3 करा. 19 + 3 किती झाले, 22. 22 नंबरला काय आहे, 22 नंबरला आहे व्ही. 22 नंबरला आहे व्ही. 21 + 3 24. 24ला काय आहे, एक्स. आणि 16 + 3 19. 19ला आहे एस. म्हणजे व्ही एक्स एस असं यायला पाहिजे. व्ही एक्स एस, व्ही एक्स एस, ऑप्शन नंबर 2 व्ही एक्स एस. इथं उलट दिले, ऑप्शन गेला. ऑप्शन नंबर 2 त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असेल. सगळं चेक करत बसायचं नाही. तुमच्याकडे एबीसीडी लगेच मांडली असेल ते अजून जास्त त्या ठिकाणी फास्ट होऊ शकतं. आकडे टाकून बघायचे, आकडे टाकले त्याच्यावरती की 100% आपल्याला उत्तर निघतं. आता 2 ऑप्शन तर मी नजरेनंच घालवले होते. कसं इथं ई आहे, ईला एच म्हणते, त्याच्यावरून 2 ऑप्शन मी इलिमिनेट केले, त्याच्यावरून उत्तर आलं. आता 63 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन जरा चांगला दिलाय. बघा काय म्हणताय, एका रांगेमध्ये अमित 21व्या स्थानावरती उभा आहे. कुठं, 21व्या स्थानावरती उभा आहे. बघा मी अमितला पहिल्यांदा लोकेट करतो. अमित, तोडून गणित वाचायचं. अमित 21व्या स्थानावरती उभा आहे. म्हणजे अमितच्या वरती किती मुलं असणार, अमितच्या वरती 20 मुलं असणार. बर, व त्याच्या मागे 5व्या स्थानावरती राकेश उभा आहे. व राकेश त्याच्या मागे 5व्या स्थानावरती उभा आहे. बरं 21व्या नंबरला अमित आहे, त्याच्या खाली पहिलं
दुसरं तिसरं चौथं आणि पाचवं इथं कोण उभा आहे? राकेश उभा आहे. म्हणजे राकेश कितव्या नंबरला आहे बघा? अमितच्या खाली 5व्या नंबरला. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं. म्हणजे राकेश कितव्या नंबरला असेल? 22, 23, 24, 25 आणि 26. 26 नंबरला हा राकेश उभा आहे. किती? 26 नंबरला राकेश उभा आहे. बर, पुढं काय म्हटलंय? राकेश रांगेच्या मागून 10व्या स्थानावरती आहे. आता हे पुढून अमित 20वा आहे, तर राकेशचा मागून जर विचार केला, बघा राकेशचा मागून जर विचार केला तर राकेश आहे 10व्या स्थानावरती. कितव्या? 10व्या स्थानावरती. राकेश 26 नंबरला पुढून आहे, म्हणजे पाठीमागून कितव्या स्थानावरती? 10व्या. जर खालून तो 10वा आहे, म्हणजे पाठीमागून जर तो 10वा आहे, म्हणजे राकेशच्या खाली किती मुलं उभी आहेत? 9 मुलं उभी आहेत. बघा राकेशच्या खाली किती मुलं आहेत? 9 मुलं उभी आहेत. बर, मग त्यांनी काय विचारले तर खालीलपैकी योग्य विधान ओळखा. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बघा राकेश 26व्या स्थानावरती उभा आहे. काढलेच आपण, 26व्या स्थानावरती उभा आहे. पहिलं तर बरोबर आहे. रांगेत एकूण 35 जण उभे आहेत. कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. अमितच्या पुढं किती? 20. अमित 1. बर, त्याच्यानंतर खाली राकेश पर्यंतच. अमितला घ्यायची गरज नाही. राकेश किती? वरून 26व्या नंबरला आहे. बघा राकेश आहे 26ला आणि खालचे 9. राकेशचं स्थान काढले ना पण 26 नंबरला. अमित 21ला, त्याच्या खाली 5 मोजल्यानंतर राकेश आला 26 नंबरला, वरून 26ला, आणि खालून कितव्या नंबरला आहे? 10व्या नंबरला आहे. पण म्हणजेच राकेशच्या खाली जण किती उभेत? 9 जण उभेत. म्हणजेच 26 अधिक 9, 9 6 15, हातचाला 1 35. म्हणजे टोटल रांगेमध्ये किती? 35 जण आहेत. म्हणजे बी पण स्टेटमेंट करेक्ट आहे. सी वाचलं पाहिजे का? जर चौथं विधान दिलंय, वरीलपैकी सर्व विधानं योग्य आहेत. जर ही 2 योग्य असतील याचाच अर्थ सगळीच्या सगळी विधानं कशी असणार आहेत? बरोबर असणार आहेत. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 राहील. पण तरी वाचू आपण. सी काय म्हणते? अमित मागून 15व्या स्थानावरती आहे. म्हणजे अमित हिकडून 15व्या स्थानावरती आहे हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. बघा राकेश कितव्या स्थानावरती आहे? पाठीमागून आहे 10व्या स्थानावरती. बघा पण म्हणजे राकेश कुठे आहे? हित आहे. राकेश हित आहे 10व्या. आता वर अमितकडे आपण मोजत जाऊ. 11, 12, 13, 14 आणि 15. म्हणजे अमित काय म्हणतोय? अमित हे 15व्या स्थानावरती आहे. अमित 15व्या स्थानावरती आहे. झालं. ही फक्त तुम्हाला ही मांडणी मांडता आली की सगळ्या कसला जरी आडवून तिडून प्रश्न विचारला तरी येणार. आणि अत्यंतिक सोपं आहे. बघा अमित 21व्या स्थानावरती, मी 21ला म्हणला, अमितच्या वर झाली 20 मुलं. त्याच्यानंतर त्याच्या काय सांगितलं? त्याच्या मागे 5 मुलं आहेत. अमितच्या मागं 5व्या स्थानावरती कोण? राकेश उभा आहे. मग बघा पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं स्थान काढलं, रेष मारली आणि राकेश लिहिलं. बर, जर अमित 21ला असेल तर ह्या 5 स्थानांना नंबरिंग केलं मी. 22, 23, 24, 25 आणि 26. मला कळलं की राकेश वरून कितवा आहे? 26वा आहे. बर, त्याच्यानंतर खाली काय म्हणते? राकेश हा खालून 10वा आहे. राकेश हा खालून 10वा आहे, जे 26वं स्थान आहे. जर हा खालून 10वा असेल तर राकेशच्या खाली 100% किती जण आहेत? 9 जण आहेत. राकेश जर वरून 26वा असेल, खाली त्याच्या 9 मुलं असतील तर 26 अधिक 9 टोटल किती? 35 मुलं झाली. तर त्याच्यावरून तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं भेटून जातील. ओके, सोपे सोपे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. एकोणपन्नास नंबरचा प्रश्न, सॉरी 64 नंबरचा प्रश्न. 49, 25, 24, 86, 67 हे. तर हे लॉजिक काय वापरले? बघा सिंपल लॉजिक वापरलेलं आहे. 49 वजा 24 केलं तर मधली संख्या येते का? 9 4 गेले, 5 राहिले. 4 2 गेले, 2 राहिले. 25 मधली संख्या. बरोबर वाटतंय मला. म्हणजे 86 वजा 19 करू आपण. 86 वजा 19. इथं 7 2 जात नाही, हातचा घेतला 1. 16 9 गेले, किती राहिले? 9
9 7 16, 9 7 16, इथं 7, 7 1 गेला 6, 67. 67 आहे का? हो 67 आहे. म्हणजे लॉजिक 100% बरोबर आहे. मग आता विचारलं इथं ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? मग इथं किती आहे? 310. 310 वजा 102. 310 वजा 102. इथं शून्यातनं जाणार नाही, इथं झाले 10. 10तनं 2 गेले 8. इथं राहिला 0. 0तनं 0 गेला. 3तनं 1 गेला 2. 208 त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर येईल. ऑप्शन नंबर 1 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असेल. अत्यंत एक सोपा प्रश्न होता. 65 नंबरचा प्रश्न. बघा, चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे चेतन इकडं तोंड करून उभा आहे. तो उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला. वरती दिशा बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वरती आहे उत्तर, वरती आहे उत्तर, खाली दक्षिण, इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम, इकडं पश्चिम. तो उत्तरेकडे चालत गेला. म्हणजे कुठं चालत गेला? वरती चालत गेला. बघा, तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो वरती चालत गेला. बर, किती चालत गेला? वरती तो 5 किलोमीटर चालत गेला. वरती 5 किलोमीटर उत्तरेला चालत गेला. नंतर तो उजवीकडे वळला. हा बाण काढायचा म्हणजे काढायचा, त्याच्यावरून आपल्याला दिशा कळते. त्या बाणावरून ही त्याची उजवी बाजू झाली, बाण ही त्याची डावी बाजू झाली. ही उजवी झाली, ही डावी झाली. काय म्हणते? नंतर तो उजवीकडे वळाला. बर, उजवीकडे वळाला. उजवीकडे वळून 10 किलोमीटर चालत गेला. किती चाललाय तो? साधारणतः 10 किलोमीटर तो चाललेला आहे. बर, परत उजवीकडे वळाला. आता ती असं करायचं, बाण काढायचं म्हणजे काढायचं. परत उजवीकडे, म्हणजे उजवी कुठली असणार? आता असा चालत गेलाय, खालची उजवी असणार, वरची डावी असणार. परत तो उजवीकडे वळाला आणि 5 किलोमीटर चालत आला. परत किती आला? 5 किलोमीटर चालत आला. म्हणजे सेम लाईनला आला तो. 5 किलोमीटर चालत आला. तर तो पहिल्या स्थानकापासून किती किलोमीटर अंतरावरती आला? तर मग किती आला? हे अंतर किती? हे आपल्याला माहिती आहे, 10. म्हणजे तो 10 किलोमीटरवरती चालत आला. अत्यंतिक सोपा प्रश्न होता, अत्यंतिक सोपा होता, सहज सुटण्यासारखा होता. तुम्हाला मी सांगितलं ना, आउट ऑफ मार्क्स घेण्यासारखा पेपर होता. आउट ऑफ, ज्याचा अभ्यास चांगला असेल ना, ते पोरगं आउट ऑफ मार्क घेणं. 65 नंबर झालं 66. नंबरचा प्रश्न. ए ही बी ची कोण आहे? पत्नी आहे. बघा, ए ही जी फिमेल असते तिला मी नेहमी गोल करत असतो, पण तरी लिहितो पत्नी. ए ही बी ची पत्नी आहे. नवरा बायको म्हटलं की 2 रेषा काढायचा आणि चौकोन काढायचा. म्हणजे हा तिचा कोण झाला? बी, पती झाला. बर, पुढं काय म्हटलंय? सी हा म्हणजे हा मेल असणार आहे. सी हा बी चा भाऊ आहे. सी हा कोणाचा भाऊ आहे? ह्या बी चा भाऊ आहे. बर, भाऊ आहे. म्हणजे हे दोघं काय झाले? भाऊ भाऊ झाले. हे दोघं भाऊ भाऊ झाले. बर, डी ही बी ची आई आहे. डी ही बी ची आई आहे. ही तर बी का नाही? म्हणजे ह्या दोघांची पण आईच असणार का नाही? ती बी. डी ही काय असणार आहे? डी जर बी ची आई असेल आणि ही दोघं भाऊ बहीण असतील, म्हणजे ती सी ची पण काय झाली? आईच झाली. म्हणजे डी ही आई आहे. आई आहे कोणाची? ह्या दोघा भावांची ती आई आहे. तर डी ही ए चे कोण आहे? डी ही ए चे कोण आहे? मला सांगा, हे दोघं भाऊ भाऊ आहेत, ही भावाची बायको आहे, म्हणजे ही दोघं नवरा बायको आहेत. डी ही आई आहे. मग मला सांगा, आपल्या असं समजा, आपल्या आईची, आपली जी काय आई आहे, आपले वडील आहेत, आपल्या वडिलांची आई, आपली आई आणि आपले वडील एकमेकांचे पती पत्नी झाले. बघा, आपले आई वडील, नेहमी आपलं तसंच विचार करायचा, आपले आई वडील एकमेकांचे पती पत्नी झाले. आता आपल्या वडिलांची आई, ती आपल्या आईची कोण आहे? सासू आहे. ऑप्शन नंबर 1. कळलं? हे सोपा प्रश्न होता, काय फार जास्त अवघड नव्हता. 67 नंबरचा क्वेश्चन.
6 40 तर 8 किती? बर, नेहमी तुम्हाला मी सांगितलं लॉजिक लागत नसलं तर वर्ग करायचा. 6चा वर्ग किती होतो? 36 अधिक 4 केले की 40 भेटतात. अधिक 4 केले की 40 भेटतात. बर, मग 8चा वर्ग किती आहे? 64 अधिक 4 केलं तर 68 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम सिंपल त्या ठिकाणी लॉजिक त्या ठिकाणी वापरलेले आहेत. त्याच्यानंतर 68 नंबरचा प्रश्न. 2 बॉक्स दिले. शक्यतो असं 2 बॉक्स देत नाहीत बरं का, ते एकाच बॉक्समध्ये देतात, पण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न दिलाय. 3 8 24 9 7 63 6 3 42 4 3 12 9 3 27 तर ह्या x ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर x बरोबर किती असं विचारले. बघा ह्या दोघांचा गुणाकार करा बरं. 8 त्रिक 24 लिहिले 24, 9 9 7 63 बरोबर आहे. त्याच्यानंतर 6 7 42. बरं, काय केले? वरच्या दोघांचा गुणाकार खाली मांडलाय. 4 त्रिक 12 9 त्रिक 27 म्हणजे 8 दुने 16 8 दुने 16 16. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. त्याच्यानंतर 69 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हटले? धुळे, साक्री, शिरपूर हे संघ आकृतीने दर्शवा. तुम्हाला मी काय सांगितले? येत नसेल तरी ऑप्शन नंबर यापैकी नाहीला जायचं नाही, उत्तर गेलं. आता सगळ्यांना माहिती धुळे हा काय आहे? हा धुळे जिल्ह्याचाच पेपर आहे. बघा, हा धुळे जिल्ह्याचाच पेपर आहे. मग धुळे हा काय आहे? जिल्हा आहे. बघा, धुळे हा जिल्हा आहे आणि साक्री आणि शिरपूर हे त्याच्यातले तालुके आहेत किंवा ठिकाण आहेत. बघा, साक्री आणि शिरपूर हे धुळ्यातले तालुके आहेत किंवा ठिकाण आहेत. मग मला सांगा, ह्याच्या आतमध्ये साक्री आणि शिरपूर येईल. आतमध्ये साक्री आणि शिरपूर येईल. मला सांगा ही साक्री आणि शिरपूर एकीकडे धुळे एकीकडे असं होईल का? ऑप्शन सी गेला. तिघांचा एकमेकांशी कसलाच संबंध नाही असा ऑप्शन येईल का? गेला. सरळ सरळ ऑप्शन नंबर 1 उत्तर येईल. हे बाहेरचं असणार म्हणजे धुळे जिल्ह्याचं ठिकाण आहे. बघा, धुळे जिल्हा आहे आणि साक्री आणि शिरपूर हे त्याच्यातले तालुके आहेत किंवा ठिकाण आहेत. ही झालं साक्री, ही झालं शिरपूर, ओके. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. सोपा प्रश्न होता आणि जे त्या जिल्ह्याला बिलॉंग करतात त्यांना लगेच त्या ठिकाणी ते लॉजिक कळू शकतं. पुढचा 70 नंबरचा प्रश्न. एक 4 3 2 ला 100. बर, 5 2 हे 21 121. मला नजर टाकली की लगेच कळलं. मध्येच मी फक्त बघितलं, इथं 100 दिसतंय, इथं 121 दिसतंय, इकडं 144 दिसतंय. म्हणजे एक्सच्या ठिकाणी येणारी संख्या ही ऑप्शन मधली कंपल्सरी वर्ग पाहिजे. 10चा वर्ग आहे 100, 11चा वर्ग आहे 121, 12चा 144 आहे. म्हणजे 100% इथं काहीतरी वर्गच यायला पाहिजे. खाली ऑप्शनकडे बघितलं, खाली ऑप्शनकडे बघितल्यानंतर 196 169 225 200 सगळे वर्गच दिसले. बर, मधला वर्ग कसा आलाय? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, बेरीज आली सगळ्या बाहेरची 10. बघा, 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 बेरीज आली 10, 10चा वर्ग केला तो म्हणजे मध्ये मांडलाय. बर, ॲज इट इज मला वाटतंय कंबाईन 2021चा पेपर काढून बघा, PSI ASOचा, त्या कंबाईन 2019 आय थिंक 18 का 19. तर ह्या 18 किंवा 19 मध्ये ॲज इट इज प्रश्न आहे, तिकडचा ॲज इट इज प्रश्न आहे. बाहेरच्या ह्याची बेरीज करायची, मध्ये त्याचा वर्ग मांडलेला आहे. बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 अधिक 2 किती झाले? 11, 11चा वर्ग 121. बरं, सेम तसंच 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 आणि 2 12, 12चा वर्ग 144. मग बाहेरच्याची बेरीज त्या बेरीजेचा वर्ग आतमध्ये मांडायचा. 6 आणि 4 किती झाले? 10, 10 आणि 3 13 आणि 1 14, 14चा वर्ग किती? 196. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. पुढं 71 नंबरचा प्रश्न. विसंगत संख्या ओळखा. विसंगत संख्या ओळखा. आता काय करणार, कसं काय ना, विसंगत कुठली? सगळ्या 3 तर सम आणि समविषम ह्या लॉजिकला जायचं नाही बरं का. गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार हे करून बघायचं. आता बघा, आपण ह्या सगळ्यांची बेरीज करू. तुम्हाला मी अगोदर काय सांगितले, सगळ्यात पहिल्यांदा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया करून बघायच्या. 100% लॉजिक होतं. 6 आणि 4 10, 5 आणि 2 7 आणि 3 10, हे पण 10 म्हणजे 20 झाली ह्याची बेरीज. ओके, 8 आणि 2 10,
5 आणि 4 5 आणि 1 6 आणि 4 10 ह्याची पण 20 झाली. बरं 5 आणि 4 9 8 आणि 2 10 आणि हे 1 ही पण 20 झाली. बरं 9 आणि 2 11 8 आणि 2 10 अधिक 1 ह्याचीच बेरीज 22 झाली. ह्याची बेरीज 22 झाली म्हणजे 100% हा विसंगत आहे. 29,821 29,821 ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि नीट बघायचं नाही तर हिथं स्टिक करता आलं आणि हिथं तो 3 नंबरला ऑप्शनला ठेवला. ऑप्शन पण त्या ठिकाणी चेक करत राहायचे. ओके मराठीचे क्वेश्चन आहेत आपण हे घेतलेले आहेत. आय थिंक 77 नंबरचा प्रश्न. थोडे प्रश्न राहिले आता. 77 नंबर बघा. गटात न बसणारी संख्या ओळखा. गटात न बसणारी 167 223 255 आणि 322. मला नजर टाकली की लगेच कळलं की ही वर्गांच्या जवळपास दिसत आहे. ह्याच्यावरून लगेच कळलं वर्गांच्या जवळपास दिसत आहे. 13चा वर्ग किती आहे 169 वजा 2 केले 167. बर 15चा वर्ग किती आहे 225 वजा 2 केलं उत्तर किती येईल 223. बर लॉजिक सेम लागलं. इथं 18चा वर्ग किती 324 वजा 2 केलं उत्तर किती 322. सरळ सरळ गटात न बसणारी संख्या कुठली असेल. आता 255ला चेक करायचं. सगळ्यांना माहिती आहे 16चा वर्ग किती 256 वजा 2 केलं उत्तर किती यायला पाहिजे 254. तिथं किती दिले 255 म्हणजे 100% ऑप्शन नंबर डी. हिथं टिक करायचं नाही. हिथं डी ला ठेवलंय बघा त्यांनी. नाही तर हिथं टिक केलं असतं तर ऑप्शन नंबर 3च गोल करून येतात. ऑप्शन नंबर डी ला एबीसीडी मध्ये उत्तर आहेत आपली ते नीट बघायचं. ऑप्शन नंबर डी ला 255 ठेवलेलं आहे. 78 नंबरचा प्रश्न. असा लय मोठा प्रश्न दिसला की नेहमी खालून वाचायचा. बघा लय मोठा प्रश्न दिसला की खाली वाचायचा. तर सर्वात जास्त मार्क्स कोणाला भेटलेले आहेत नेहमी तळातनं वाचायचा. काय काढायचं आपल्याला सर्वात जास्त मार्क्स कोणाला भेटले ते. आता प्रॉब्लेम वाचत येऊ. राजचे मार्क हे रामपेक्षा जास्त आहेत. बघा हिथं काढला राज काढला. पहिल्यांदा कुठली तरी एक रेष मारून घ्यायचे. राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत म्हणजे राम इकडे कुठंतरी असेल. किती त्याला आपल्याला माहितीये का राम आणि राज मध्ये किती लोक आहेत किंवा एकदम जवळजवळ आहेत माहितीत का. थोडं गॅप ठेवून रेष मारायची. ओके राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. ही रेष मोठी ही बारीक आहे. झालं. पुढचं वाक्य. रामचे मार्क श्यामपेक्षा कमी आहेत. बघा रामचे मार्क म्हणजे ह्याचे मार्क ह्या श्यामपेक्षा कमी आहेत म्हणजे श्यामला मार्क जास्त आहेत. मग एक तर श्याम इथं तरी येईल. बघा श्याम इथं तरी येईल किंवा तो हिथं पण येऊ शकतो ना. इथं पण येऊ शकतो म्हणजे त्या ठिकाणी 2 ठिकाणी श्याम येऊ शकतो. बरं ठीक आहे. कारण ह्या श्यामचे मार्क ह्या रामपेक्षा जास्त आहेत. मग राजपेक्षा कमी हे कशावरून ना. एक तर श्याम ह्या दोघांच्या मध्ये येऊ शकतो किंवा यदा कदाचित ही पण वाक्य बरोबर होते ना. श्यामला जर पुढे ठेवला तर तो रामपेक्षा जास्तच आहे ना. आणि हिथं पण बरोबर आहे. मग कुठली तरी एक पॉसिबिलिटी बरोबर एक्झामिनरनं त्या ठिकाणी सेट केलेली असावी. पुढे बघा श्यामचे मार्क हे राजपेक्षा जास्त आहेत. झालं का क्लिअर. श्यामचे मार्क हे राजपेक्षा जास्त आहेत. ह्या राजपेक्षा श्यामचे मार्क जास्त आहेत म्हणजे श्याम 100% इथं नाही. श्याम 100% इथं आहे. ह्याला खोडायचं. हां पुढं काय म्हणते श्यामला लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क आहेत. ह्या श्यामला लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क आहेत म्हणजे लक्ष्मण तुमचा इथं असू शकतो इथं पण असू शकतो आणि इथं पण असू शकतो. कळलं. ह्या 3 पॉसिबिलिटी होणार. लक्ष्मण कुठे एक्झॅक्ट हे आपल्याला नाही सांगता येणार. फक्त एवढं फिक्स आहे की ह्या श्यामला ह्या लक्ष्मणपेक्षा पण कसे जास्त मार्क येतं. मग प्रश्न काय विचारलाय तर सर्वात जास्त मार्क कोणाला आहेत ह्या श्यामला आहेत.
उत्तर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. समजलं का? हा, जर तुम्हाला प्रश्न असा विचारला असता की सगळ्यात कमी मार्क कोणाला आहेत, तर ते काय सांगता आलं नसतं. हे लक्ष्मण पण येऊ शकतो, हे राम पण येऊ शकतो, नाही का? त्या ठिकाणी मग कन्फ्युजन झालं असतं. पण हे लक्षात ठेवायचं, मी मार्क कसं केलंय बघा. मी मगाशी श्याम काढताना पण 2 ठिकाणी काढला, लक्ष्मण आता 3 ठिकाणी काढला, आणि मग प्रश्न वाचला की प्रश्न काय विचारलाय, सगळ्यात जास्त कोण? श्याम. आपल्याला उत्तर भेटलं, बाकीचं काय आपल्याला कमी कोण भेटलं, कोणापेक्षा कोणाला जास्त आहेत काय आपल्याला त्याशी घेणं देणं नाही. आपला प्रश्नच विचारला नाही तो 79 नंबरचा प्रश्न. योग्य पर्याय निवडा. 8 4C 3B इथं x दिलाय. बरं, म्हणजे एक्सच्या ठिकाणचं आपल्याला निवडायचं आहे. हां, मग इथं बघा, ह्याच्यावरून कळते 9 चौक 36 ह्या दोघांचा गुणाकार केल्याने मध्ये मांडलाय. बरं, तसंच मांडलंय का इथं 8 त्रिक 24 ह्या दोघांचा गुणाकार केल्याने मध्ये मांडलाय, म्हणजे 100% ह्या दोघांचा गुणाकार. 8 सक 48, 48 उत्तर यायला पाहिजे. झालं. ऑप्शन नंबर सी ला त्या ठिकाणी दिलेलं आहे, फक्त एकाच ठिकाणी. सहज सोपे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. पुढं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बरं, डी किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. आता ABCD आपल्याला बघावं लागेल. H 9 ला आहे. H आहे 9 ला. बरं, T सगळ्यांना माहिती आहे 20 ला. P आणि X बघावं लागेल. P आणि X, X आहे 24 ला, P आहे 16 ला. P 16, X 24. X 24, P आहे 16. H H आहे 8 ला. तरी म्हणलं काहीतरी गडबड झालेली. H आहे 8 ला, सॉरी. H आहे 8 अधिक 4 इथं किती दिसतंय? 16 अधिक 4 20, 20 अधिक 4 24, अधिक 4 अधिक 4 अधिक 4 ना असं क्लॉकवाईज फिरतंय. अधिक 4 अधिक 4 न फिरतंय. बघा, 4 अधिक 4 8, 8 अधिक 4 इथं 12व्या नंबरचं लेटर यायला पाहिजे. 12 अधिक 4 इथं 16व्या नंबरचं लेटर घेतलंय. 16 अधिक 4 इथं 20 नंबरचं लेटर घेतलंय. 20 अधिक 4 24 नंबरचं लेटर घेतलंय. मग 12व्या नंबरचं लेटर कोणतं आहे? 12व्या नंबरचं लेटर आहे L. 12व्या नंबरचं लेटर आहे L. मला त्यासाठी मी सांगितलंय ही ABCD काढून ठेवा, लय फायद्याची गोष्ट आहे. L ऑप्शन नंबर B हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर राहील. झाले. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्णच्या पूर्ण बुद्धिमत्ताचे सगळे 25च्या 25 त्या ठिकाणी क्वेश्चन घेतलेले. शिवाय जे काय 4-5 काल 20 क्वेश्चन अंकगणितचे झाले होते, ते 5 क्वेश्चन म्हणजे जवळपास 30 क्वेश्चन आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. पेपर अत्यंतिक सोपा होता. त्यामुळे जरी ह्या जिल्ह्याचं मेरिट वरती गेलं, आकडा फार जास्त फुगलेला दिसला, तरी फार त्याचा बाव त्या ठिकाणी करायचा नाही. कारण 40-45च्या ह्याच्यामध्ये लेखीला मुलगा घेतो आणि ह्याला 90+ घेणार मुलगा, म्हणजे इन ॲव्हरेज 130च्या पुढं 140 145 पर्यंत म्हटलं तरी त्या ठिकाणी पोरं तुम्हाला सापडू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जर व्हिडिओ आवडले तुम्हाला तर नक्की लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सजेस्ट करत चला की तुम्हाला काय हवंय. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी सांगितलं की सर पिंपरी चिंचवडचा पेपर घ्या, काही सांगतात की नवी मुंबईची भरती आहे त्याच्यासाठी काही स्पेशल घ्या. मुंबईची डेट डिक्लेअर झाली की आपण थोडे त्या पद्धतीनं सेशन घेण्याचा नक्कीच जरूर त्या ठिकाणी प्रयत्न करू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.